न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दिनांक 4 मार्च 2025 वर्ल्ड ओबेसिटी डे निमित्त अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी नामांकित सर्जिकल गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट डॉक्टर संदीप सबनीस MS DNB यांनी यशस्वीरित्या 50 बॅरियाट्रिक सर्जरी पूर्ण केल्याची उल्लेखनीय कामगिरी साजरी करण्यात आली आहे। डॉक्टर सबनीस मागील 3 वर्षांपासून अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून पोटविकार आणि पचन संस्थेशी संबंधित शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा व्यापक अनुभव आहे। त्यांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे अनेक रुग्णांनी स्थूलत्वावर नियंत्रण मिळवून एक निरोगी जीवनशैली स्वीकारली आहे। या कार्यक्रमात त्यांच्या उपचाराने यशस्वी झालेले रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। त्यांनी आपल्या अनुभवांचे कथन करत शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आयुष्यात झालेले सकारात्मक बदल सांगितले आणि डॉक्टर सबनीस व त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानले। लग्न झालं होतं, माझं वेट 155 पर्यंत पोहोचलं होतं। डायबिटीज, ब्लड प्रेशर ही सगळ्यांची सुरुवात झालेली होती। काय करायचं सगळ्यात पहिले तर माणूस जाड झाला की आळशी होतो, हे कॉमन फॅक्टर मी तुम्हाला सांगू शकतो। आता माझा एक्सपिरियन्स असा होता की मला काहीच करायचं नाही, डाएट तर आपल्याकडनं शक्य होत नाही, कारण की डॉक्टर असल्या कारणाने प्रोफेशनल लाईफमध्ये आणि याच्यामध्ये डाएट हा काही होतच नाही। तर काय करायचं मला जस्ट सरांचे एक पेशंट होती, त्यांचं मी यूट्यूबवरती गुगलवरती मी आपलं काम असतं सगळ्यांचं की स्मार्टफोन हातात घेतला की सर्च करा काय करा। तर मी सरांचं प्रोफाईल चेक केलं त्याच्यावरती कमेंट्स दिसले, कमेंट्सवरून मला सरांबद्दल कळालं। मग सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो। सुरुवातीला घरचे किंवा काय वगैरे सर्जरीसाठी नाही म्हणत होते, बिईंग अ मेडिकल फील्डमधले असून सुद्धा त्यांचं असं होतं नको काय होईल तुझ्यासोबत किंवा काय होणार नाही वगैरे। आय एम 32 राईट नाव। पण मग घरच्यांचं असं होतं की नको यार काय करतोयस तू। म्हणलं नाही, एक काम करा तुम्ही पण सगळे चला। मी पहिल्या कन्सल्टेशनसाठी मी सरांकडे येऊन गेलो होतो। मी सेकंड टाइम जेव्हा कन्सल्टेशनसाठी आलो, मी आईला घेऊन आलो, वडिलांनाही घेऊन आलो, बायकोलाही घेऊन आलो, सगळ्यांना घेऊन आलो। म्हटलं आता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सरांना विचारा, सर उत्तर देतील तुम्हाला। मग त्या हिशोबाने सगळ्यांनी ऐकलं सगळं झालं। माझी मम्मी पण ओबेस। स्थूलत्व ही जागतिक स्तरावर गंभीर आरोग्य समस्या बनली आहे आणि अशोका मेडिकवर हॉस्पिटल समाजामध्ये जनजागृती करून अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे। या कार्यक्रमाला अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री अनुप त्रिपाठी आणि मार्केटिंग हेड श्री शिवकुमार रोहाडे उपस्थित होते। त्यांनी उपस्थित रुग्ण, नातेवाईक आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले आणि भविष्यातही अशाच प्रकारचे आरोग्य सेवेत उच्च दर्जाचे योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला। नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे बेरियाट्रिक सर्जन म्हणून कार्यरत आहे। आज वर्ल्ड ओबेसिटी डे म्हणजे जागतिक स्थूलता दिवस म्हणून साजरा केला जातो। आजच्या दिवसाचं किंवा साजरा करण्याचं उद्दिष्ट असं की जगामध्ये वाढत्या ओबेसिटी, लठ्ठपणा आणि त्याच्याशी निगडीत होणाऱ्या आजारा ह्यांच्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, त्याच्याविषयी असलेले ट्रीटमेंट ऑप्शन्स हे पेशंटला एक्सप्लेन करण्यात यावे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचावे, जेणेकरून ओबेसिटीचा प्रभाव आणि त्याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणाम किंवा आजारांचा प्रभाव ह्या जगामध्ये कमी होऊ शकेल। धन्यवाद।